ज्ञानदीप लावू जगी जाऊ नका कोणी गेले नाही आले परतोनी बहु खेचरीचे रान जाता वेडे होय मन तुका पंढरीसी गेला पुन्हा जन्म नाही आला तुका पंढरीसी गेला पुन्हा जन्म नाही आला बहु खेचरीचे रान जाता वेडे होय मन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संताचे दुसरे चरण सत्राचे दुसरे चरण सत्राचे कांता कृपा दाने कथेचा विस्तार कथेचा विस्तार कृपा दाने कथेचा विस्तार कृपा दाने कथेचा काली भद्रकाली कपालिनी दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वाधा नमोस्तुते नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवेर संपाद्य ज्ञानंच विदाय भक्तिं विलोकितोयेन समाधिराजः वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुंतं जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेच वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता पंढरीचे भूत मोठे आल्या गेल्या झडपी वाटे बहु खेचरीचे रान जाता वेडे होय मन सेवेकरता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांचा चार चरणाचा अत्यंत गोड सुंदर असा अभंग असून या अभंगातून जगद्गुरु श्री तुकोबराय आपल्या स्वानुभवातून पंढरीनाथ आणि पंढरीचा परिचयही देतात आणि महिमाही गातायत. विठाला भगवती आदिशक्तीच्या पावन दरबारामध्ये आपल्या या श्री क्षेत्र वळक गावामध्ये परमार्दन्य परमश्रद्धेय हरिभक्तीपरायण थोर शक्ती उपासक आदरणीय श्री रणजितजी महाराज यांच्या अनुष्ठानातून यांच्या अथक तपश्चर्येतून निर्माण झालेलं हे आदिशक्तीचं स्थान आणि या स्थानावर गेल्या 3 वर्षापासून त्यांच्या अंतःकरणात शक्ती उपासनेबरोबरच पांडुरंग उपासनेची अंतःकरणात जी ओढ आहे त्या ओढीपोटी दरवर्षी या ठिकाणी या भक्ती उत्सवाचं आयोजन 3 वर्षापासून होत आहे. आणि या 3ऱ्या वर्षातील मला वाटतं 5व्या दिवसाची चिंतन सेवा माझ्या वाट्याला आदरणीय महाराज श्रीजी यांच्या माध्यमातून प्राप्त झाली. तरी ज्ञानोबाराय तुकोबाराय जशी बुद्धी देतील तसं मी अभंगाचं चिंतन करणार आहे. या ठिकाणी थोर दिग्गज मंडळी उपस्थित आहेत. गंधर्व सभा जणू काय स्वर्गातून अवतरली की काय असा अनुभव आपल्याला या व्यासपीठावर ऐकायला आणि अनुभवायला मिळत आहे. तो म्हणजे महाराष्ट्रातील ख्यातनाम गायनाचार्य मृदंगाचार्य या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यामध्ये आदरणीय श्री मृदंग सम्राट आमचे विठ्ठलजी महाराज, आदरणीय मृदंग सम्राट आमचे कृष्णाजी महाराज हे दोन्ही मृदंगाचार्य साथ करण्याकरता आहेत. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील बुलंद आवाज, उंचीचा आवाज आणि यूट्यूब उघडलं की ज्यांचे आवाज कानावर पडतात असे 2 महाराष्ट्राचे वारकरी संप्रदायाचे लाडके आवाज. आणि ज्या आवाजाचं वर्णन करायचं जर ठरलं तर आमचा आवाज जिथं संपतो तिथून त्यांचा चालू होतो. आमची स्केल जिथे थांबते तिथून ज्यांची स्केल चालू होते असे आदरणीय माझे सन्मित्र आदरणीय आमचे हजारे महाराज असतील, आदरणीय अकैलाजी महाराज पवार असतील, ही सर्व गुणीजन मंडळी या सर्वांविषयी सद्भाव व्यक्त करतो. सर्व श्रोत्यांविषयी सद्भाव व्यक्त करतो. आपण एवढा वर्ल्ड कप फायनल मॅच सोडून इथं आलात त्याबद्दल तुमच्या चरणावर दंडवत घालतो. पण
खेदाची बाब आहे की आपल्या भारताला अपयश आले आणि वर्ल्ड कप ऑस्ट्रेलियानं नेलाय. नाही नाही महाराज, काय हरकत नाही, नेऊ द्या. आमची संस्कृतीच आहे, पाहुण्यांना आधी द्यायचं, मग आपल्याला राहिलं तर राहिलं. कारण आपल्या देशात ते काय आले होते, पाहुणे आले होते. यावर्षी वर्ल्ड कप मॅच कुठं साजरी झाली, भारतात. मग आपली भारतीयाची संस्कृती आहे, हो, अमानी मानदो मान्य. हा आमचा देशाची संस्कृती आहे, आपण अमानी असावं, मानदो दुसऱ्याला मान द्यावा, तेव्हा जगात मान्यता प्राप्त होत असते. मग चला, वर्ल्ड कप जिंकलाच असता, पण चला ऑस्ट्रेलियाला उपकार केला, दिला आज आपल्या खेळाडूंनी त्यांना, असो. पण तरी आपण एवढ्या संख्येने आलात त्याबद्दल तुमचे आभार. आणि अगदी नियोजित वेळेमध्ये कीर्तन सेवेला पूर्णत्वाकडे न्यायचं आहे. अभंगाला माझ्या बुद्धीने सद्गुरुनाथाच्या कृपेने जसा न्याय मिळेल तसा न्याय देण्याचा प्रयत्न करायचा आहे. आपण पंढरीनाथाचा आणि पंढरीचा महिमा गाणारा अभंग निवडलेला आहे. का बरं? कारण आता सगळ्या वारकऱ्यांना एकच वेध लागलेला आहे, आषाढी निकट आला कार्तिकीचा हाट. आता आपल्या सगळ्यांना काय, कार्तिकीचा सोहळा, चला जाऊ पाहू डोळा, आले वैकुंठ जवळा सन्निध पंढरी. म्हणून आता कार्तिकी वारी तोंडावर आलेली आहे, हो, अगदी जवळ आलेली आहे. मग आपल्या वारकरी संप्रदायामध्ये एकदा कोजाग्रती पौर्णिमा झाली की पंढरीचे वेध लागतात, आणि एकदा वट सावित्री पौर्णिमा झाली ज्येष्ठाची की पंढरीचे वेध लागतात. त्या अनुषंगाने आपण या अभंगाची निवड केलेली आहे. कारण सगळ्याच जातवान वारकऱ्याला आता एकच डोक्यात आहे, कोणतं? करीते टकळा पंढरीचा, हरे करीते टकळा पंढरीचा, हे करते टकळा पंढरीचा, करते टकळा पंढरीचा. संपदा सुहाना, संपदा सुहाना, नाम रे मनाला. संपदा सुहाना, संपदा सुहाना, संपदा सुहाना, नाम रे मनाला. संपदा सुहाना, संपदा सुहाना, नाम रे मनाला. संपदा सुहाना, संपदा सुहाना, नाम रे मनाला. सरे सोस माहेरासी जावे, तो कामने जीवे घेतलासे. संपदा सोहळा नावडे मनाला, करीते टकाळा पंढरीचा. पंढरीचे वेध लागलेले आहेत. आणि मग वारकरी संप्रदायाचा परिचयच वारी या साधनेने. अशा वारकऱ्याची जी परंपरा, त्याला वारकरी संप्रदाय म्हणतात. वारी महत्वाची, त्यामध्ये आषाढी कार्तिकी या दोन वाऱ्यांना विशेष महत्व आपल्या वारकरी संप्रदायामध्ये. आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी हो, आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी हो, आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी हो, आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी हो. कधी कधी वाटा शोभे वाढ पंढरी हो, कधी
करायचा कुठपर्यंत? दशमीपर्यंत. काला दशमीला आहे ना? किती तारखेला? 22. म्हणजे दशमीला काला आहे. आणि दशमीचा इथलचा काला म्हणजे इथलचा गोंधळ झाला की मग कार्तिकीचा गोंधळ घालायला कुठे यायचं? पंढरपूरला यायचं. म्हणून पंढरपूरची वारी आपल्याकडे फार महत्वाची आहे. वारी ही साधन आहे. मग ऐका मंडळी, संसारामध्ये क्रिया महत्वाची आहे आणि परमार्थामध्ये भावना महत्वाची. संसारात भावनेला किंमत नाही आणि परमार्थात क्रियेला किंमत नाही. उदाहरणाने आणि प्रमाणाने सिद्ध करून दाखवतो. संसारात भावनेला किंमत नाही, संसारात क्रियेला किंमत आहे. पहा तुम्ही, व्यायाच्या घरी गेल्यावर व्यायानं उठबस कशी केली, माणसं हे पाहतात का त्याची माणुसकी पाहतात? बोला की. अजून सोपं करतो. मुला मुलीच्या लग्नाची बैठक जेव्हा बसते तेव्हा लोक माणुसकी पाहतात का पैसा पाहतात? काय म्हणणं काय तुमचं? हा, माणुसकी. तुम्ही कीर्तनात आहेत म्हणून माणुसकी म्हणलात. सध्या कोणी माणुसकी बघत नाही, कोणी माणुसकीला पाहत नाही, नाही पाहत. महाराज ऐका, संसारात क्रिया महत्वाची, तिथे भावना महत्वाची नाही. जुने कीर्तनकार मंडळी दृष्टांत देत असतात. फार साधा दृष्टांत आपण अनेक वेळा ऐकलाय, पण या सिद्धांताला फार चपलाक आहे म्हणून त्याची आवृत्ती करतो. लाडाचा जावई खूप दिवसानंतर सासरवाडीला गेला. सासरवाडीला गेल्यानंतर त्याला वाटलं तर आत्या मामी काहीतरी चांगलं चुंगलं करून खाऊ घालतील आपल्याला, या भावनेने गेला. पण खरं तर त्या सासरवाडीमध्ये थट्टा करणारं नातं वेगळं असतं. कोणतं नातं असतं? मेहुणीचं. मेहुणी म्हणजे बायकोची आजी, हा, बायकोची बहीण. नाही, मला त्याचा अभ्यास नाही, तुम्ही असं सावध करत जा मला अधूनमधून. मेहुणीचा अबाधित हक्क असतो. ती कोणाची थट्टा करू शकते? दाजीची करू शकते. पण सासूलाच वाटलं जावायची थट्टा करावं, हे बरं नाही वागणं. पण सासूला वाटलं कोणाची थट्टा करावं? जावयाची करावं. म्हणून सासूना जावयाला जुने कीर्तनकार म्हणजे फार गमतीनं सांगायचे. जावायला अशी पत्रवाळी वाढली. म्हणजे जावाई बापू, ह्याला चांदीचं ताट समजा. जावाई मला ताटावरचं खायचंय, ताट थोडीच खायचंय आपल्याला. असू दे, काय हरकत नाही. नंतर मामी आली आणि तिनं पिठलं वाढलं. जावाई बापू, ह्याला श्रीखंड समजा. जावयाचा 25 डिग्रीने ताप वाढला. बघू म्हणे अजून काय असलं तर. त्यानंतर अजून थोड्या वेळानं सासूबाईनं वाळलेल्या भाकरीचे तुकडे टाकले आणि जावाई बापू याला पुरी समजा. आता मात्र जावयाचा फुल ताव चढला. जावानं बाई मागासारी खास एवढ्या जोऱ्यात सासू आपल्या घालवायची नाही वर. जागावर जाईन म्हणजे तुम्हीच घालीली ना, आम्हाला काय सांगत? एक मुस्काडात मारली. जावाई म्हणला मामी ही मामानं मारली असं समजा. विठाला इथं पिठल्यावर श्रीखंडाची भावना होणं शक्य नाही, भाकरीवर पुरीची भावना होणं शक्य नाही. इथे श्रीखंडच पाहिजे, इथे पुरीच पाहिजे. म्हणून संसारात क्रिया महत्वाची, परमार्थात क्रिया नाही महत्वाची, परमार्थात भावना महत्वाची. म्हणून पहा, भगवान शंकराला किंवा आदिशक्तीला वाहण्याकरता नाही तुम्हाला फुल मिळालं, हातात तांदुळाचे 4 दाणे घेतले आणि त्या आदिशक्तीला सांगितले, आई जगदंबे, तव तत्वम न जानामी, मी तुझं तत्व जाणू शकत नाही. आता जे काही आहे याच्यात गोड मानून घे. तरी ती प्रसन्न होते. ज्ञानोबराची उभी आहे. एर पत्र पुष्प फळ हे भजावयामी केवळ, वाचून आमचा लाग निष्कळ भक्ती तत्व. ज्ञानोबराय म्हणतात, येत भक्ती एक मी जाणे, ते साने थोर न म्हणे, आम्ही भावाचे पाहुणे भलतया हो. तुकोबराय म्हणतात, अंतरीची घे तो गोडी, अंतरीची घे
अंतरेची घेतो गोडी पाहे जोडी भावाची पाहे जोडी भावाची देव सोयरा देव सोयरा देव सोयरा देव सोयरा पाये जोडे बाबाचे पाये जोडे बाबाचे पाहे जोडी बाबाचे पाये जोडी बाबाचे देव सोयरा देव सोयरा देव सोयरा देव सोयरा अंतरीची घेतो गोडी अंतरीची घेतो गोडी अंतरेचे अंतरेचे पाहे जोडी भावाची पाहे जोडी भावाची पाहे जोडी भावाची देव सोयरा देव सोयरा देव सोयरा देव सोयरा पाहे जोडी बाबाची पाये जोडी बाबाची पाये जोडी बाबाची देव सोयरा देव सोयरा देव सोयरा देव पाहे जोडी भावाची देव भाव पाहतो किती प्रमाणात देव तुकोबरा म्हणतात गिरीधर लाल तो भाव का भूका त्याला भाव पाहिजे आणि ऐका मंडळी साधनेत परमार्थात भाव कधी निर्माण होतो जेव्हा वस्तूचा महिमा आणि परिचय होतो तेव्हा जेव्हा या वस्तूचा परिचय नसतो तेव्हा भावना नाही निर्माण होत परिचय फार महत्वाचा एका माणसावर कर्ज झालं जसं माझ्यावर झाले आता तसं खरंच कर्ज बाजारी बाबा कर्ज बाजारी झाला एका सावकाराकडून जुन्या काळात 1000 रुपये घेतले व्याजानं ते काय फिटेना सावकार म्हणायचा बाबा राहिलं मुद्दल वरच तर आणून दे पण काय करावं कधी निसर्ग साथ दिला तर बाजारपेठ साथ देईना बाजारपेठेनं साथ दिली तर निसर्ग साथ देईना दोघांनी साथ दिली तर घरात काहीतरी खड्डा पडायला लागला अडचणी तुम्हाला मालक देईन बुडवणार नाही शेवटी सावकार मला एक कर रे असा तर पैसा तुला फिटत नाही माझ्या शेतात कामाला येत जा म्हणजे आणि महिन्याला 10 रुपये काटून जेवढं निघल तेवढं वर्षात बघू जुना काळ आणि हिवाळ्याचे कडक थंडीचे दिवस आणि कडक थंडीच्या दिवसात गावाला पाणी देण्याकरता हा गेला कडाक्याची थंडी सरकार मायबापाचे उपकार रात्रीची लाईट कडाक्याच्या थंडीत पाणी द्यायला गेला हातपाय पार थंडीने त्याचे काकडून गेले काहीतरी शेकावं म्हणून पाण्याच्या बाहेर आला तर सगळा कचरा ओला झालेला होता योगायोगानं त्याच्या शेताच्या बाजूने एक मोठा हायवे जात होता त्याला वाटलं हायवेवर जाऊन काही कोरडं कागद मिळाले तर आणावे पेटवावे आणि हात जे आखडलेत ते जरा मोकळे करावे म्हणून रोडवर गेला पण पहा ना दैव देतं प्रारब्ध नेतं म्हणतात तशी गत त्याच रस्त्याने एक सावकार चालला होता आणि त्याची 500 रुपये नोटाचे 50 बंडलाची पिशवी रस्त्यात पडली होती तुम्हाला एवढी मोठी बॅग कस काय रस्त्यात पडली कीर्तनात पडत असते टेन्शन घेऊ नका तुम्ही कीर्तनात पडत असते ती पडली पण हा जो होता ना कोण हा शेतकरी जो 1000 रुपयासाठी 10 रुपयासाठी काम करत होता त्यानं आयुष्यात कधी 500ची नोट पाहिलेली नव्हती त्याला पिशवीवर कोरडे कागद भेटले काय कागद भेटले मल्हारराव काय भेटले कोरडे कागद त्यानं पहिलं बंडल घेतलं आणि त्याला काडी लावली कसं वाटते लोकाला खोटा पैसा जाळलेला सुद्धा सहन होत नाही महाराज सगळ्यांच्या मात असं कालवायला लागले अरे अरे आणि बघता बघता त्याने तेवढे 50,000 रुपयाचे 50 बंडल जाग्यावर पेटवले आणि शेकत बसला का बरं का वस्तू मिळाली नव्हती का
मिळाली, पण भावना का निर्माण झाली नाही त्याची परिचयच नाही. मग दुर्योधनाला देव भेटला का कळाला नाही? भेटला पण कळाला नाही. परिचय फार महत्वाचा आहे. जसा परिचय महत्वाचा आहे तसा महिमा कळणं फार गरजेचं आहे. महिमा किंमत वाढवतो. कीर्तनकाराच्या कोणी पाया पडल अथवा न पडल, पण सहज बाबाजीने पुकारलं. आजच्या कीर्तनकाराच्या पायात लई ताकद. जो कोणी आजच्या कीर्तनकाराच्या पायाला हात लावेल, हो, ज्यांना लेकरं होत नाही त्यांना लेकरं होतात, ज्यांचं जमत नाही त्यांना बायका भेटतात. महाराज एक तरी पाया पडायचं राहील का बिना लग्नाचं तरी? महाराज लोकाला जर कळालं ना बाबाच्या पायात ताकद, ते पाय तोडून न्यायला बसले. म्हणजे भावना का निर्माण झाली? महिमा कळाला तेव्हा. याला एक दृष्टांत फार गोड आमचे गुरुजी देत असतात. एक मोठ्याच बाजारपेठेमध्ये एक पोरगा पेन विकायला बसला होता. 5 ला 1, 10 ला 2, 5 ला 1, 10 ला 2. प्रत्येक जण यायचं म्हणायचं, का रे कितीला दिला पेन? आणि मालक 5 ला 1 आणि 10 ला 2. 10चे 3 दे. आपल्याला एक घाण सवय गरीबाला पाडून मागण्याची. बर पाडून कोणाला मागतात? चपलावाल्याला, भाजीपाल्यावाल्याला. बरं डॉक्टरला म्हणेल तेवढे, वकिलाला म्हणेल तेवढे, महाराज आपलं म्हणेल तेवढे. भाजीपाल्यावाले, चपलावाले, भांगारवाले ह्याच्याकडे 2-2 रुपये पाडून मागतात. ह्या बाया तले उरपाट्या काळजाच्या पाडून मागण्याच्या बाबतीत. माणसाचं बरं जराचं. एक बाई छत्री घ्यायला गेली महाराज दुकानात. दुकानदार म्हणले, कितीला रे छत्री? तुम्हाला मावशी 100 रुपयाला. 50 ला दे. त्याने मावशी 50 रुपयात काय येतो? सकाळी सकाळी चला 70 ला घ्या. 35 ला दे. त्याने मावशी सकाळी सकाळी काय डोक्यावर पडल्या काय, पिऊन आल्या का असं मला म्हणावं वाटतं ना. म्हणले पण डोक्यावर पडल्या का काय? 35 ला काय येतं? बरं जाऊ द्या, सकाळची वेळ आहे, तुम्ही 50 म्हणले ना, 50 ला घ्या. म्हणजे 25 ला दे. ते म्हणे मावशी 25 तरी कशाला देते, फुकटच नाही ना. मग 2 दे म्हणली. या कोण आहे बघा, मग 2 या कोण आहे बघा, मग 2 दे म्हणली. असं तात्पर्य मला एवढं सांगायचं मंडळी, की कोणाला गरीबाला पण कधीतरी ध्यानात ठेवत जा, सगळं जग तुम्हाला लुटायला नाही बसलं. काही लोक जगायलाही बाजारपेठेत आले, त्याचं भान ठेवत जा. सगळेच लुटायला नाही बसले, काही जगायलाही बसलेले. 10चे 3 दे, नाही भेटणार. सोन्याचा दुकानदार होता. त्यानं त्या पोराला जवळ बोललो, का रे शाळेत जात नाही तू? जातो सावकार. गेला नाही म्हणजे दिवाळीच्या सुट्ट्या चालू आहेत. पेन विकत बसला. काय करावं सावकार, मायबाप नाही, आजी आहे, तिच्या मोलमजुरीनं कसं तरी घर भागतं. माझ्या शाळेची फी भागत नाही, शाळेच्या फीला मदत व्हावी म्हणून सुट्ट्याच्या काळात मी हे काम करतो. पण ठरवलंय सावकार साहेब, मी ठरवलंय थोडं जगल पण स्वाभिमानानं जगल, कोणाकडे भीक मागून जगणार नाही. स्वाभिमानी होतो पोर. वा वा, किती फी रे तुझी शाळेची? म्हणजे 5,000 रुपये. मग पेन विकत का नाही? म्हणजे सावकार 5 ला विकला तर कसे तरी मला 1-1.5 रुपये उरतो म्हणे. आणि लोक 10चे 3 मागतात. कुठून देऊ मी? कुठून देऊ? मला पडत नाही ते. बरं इकडे तुला एकच पेनची तेवढी किंमत मिळून देतो म्हणले. कसं शक्य? तू ये दुकानात. त्याने त्यातला एक पेन घेतला आणि ज्या वेल्वेटच्या मैरबीमध्ये ब्रासलेट आणि गंठण ठेवलं जातं सोन्याचं, त्याच्यात पेन ठेवला. प्रत्येक जण विचारे, सावकार हा पेन येते कसं काय ठेवलाय? म्हणतो का पेन काय सामान्य आहे काय? म्हटलं कोणता पेन आहे? म्हणे भारत जेव्हा स्वतंत्र झाला त्याची लिखापडी या पेन न झाली. मला भारत जेव्हा स्वतंत्र झाला तेव्हा त्याची लिखापडी या पेन न झाली. म्हणजे तुम्हाला कस काय मिळाला? गेलो तो म्हणे लंडनला, तिथून आणला म्हणे. असं सावकार मला जुन्या वस्तूचा संग्रह करायची आवड आहे, तेवढा पेन द्याल का? विकायला नाही आणला. विकायला नाही. द्या राव सावकार, त्याची काय किंमत असेल ते घ्या. अहो नाही व जमणार. अहो असं नका करू, तुम्ही अजून काय आणणार? आणि सोन्याच्या दुकानात तुम्ही काय करणार ह्या पेनचं जुन्या? द्या राव, द्या राव. त्याचा आग्रह पाहून सावकार मला पाहिजे ना, इकडं पहा, मी काय हा फुकट आणलेला नाही, विकत आणलेला आहे. आणि मला याच्यात कमवायचं नाही, याच्यात आपल्याला रुपये कमवायचा नाही, आलेल्या किमतीत द्यायच्या. तुम्हाला एक सांगतो बाबा, इंग्रजीमध्ये काही काही शब्द सायलेंट असतात.
लिहिले जातात पण त्याचे उच्चार केले जात नाहीत। इंग्रजीत काही शब्द सायलेंट असतात, मराठीत वाक्याच्या वाक्य सायलेंट असतात। जेव्हा दुकानदार तुम्हाला म्हणतो ना मला ह्याच्यात काहीच कमवायचं नाही, त्याच्यात अख्खं एक वाक्य सायलेंट आहे, मी तुम्हाला चुना लावलेला आहे। जेव्हा पोरगा पोरगी पाहायला जातो तर नवरीचे मायबाप म्हणतात आमची पोरगी म्हणजे गरीब गाय, ह्याच्यात एक वाक्य सायलेंट आहे, तिला शिंग आहेत, गाय तशी गरीबच आहे, तिला काय आहेत, शिंग आहेत, जपून विठाला विठाला। तात्पर्य मंडळी, दुकानदार मला बाबाला फुकट नाही, आलेल्या किमतीत मला कमवायचे नाही, कितीला आणला सावकार, मला 25,000 रुपयाला। लगेच त्यांनी काळपट 50 नोटा मोजून दिल्या, लगेच त्याने घेतल्या। याला पेन मिळाल्यामुळे तो खुश होऊन गेला। सावकार सज्जन होता, त्याने त्या पोराला सांगितलं अरे 1 वर्षाची काय, चल 5 वर्षाची फी तुझी भागली, त्याला 25 दिले, तोही खुश होऊन गेला। आणि सावकाराची जेवणाची वेळ झाली, तोही तिकडे निघून गेला, आणि ह्याने चालू केल्यामुळे मी इकडे निघून आलो, पुढे काय आपल्याला माहित नाही। तात्पर्य पेनची किंमत किती होती, 5 रुपये, काय भाव होता त्याचा, 5, पण त्याचा 25,000 रुपये भाव का झाला, त्याचा महिमा कळाला म्हणून परमार्थामध्ये आराध्याचा क्षेत्राचा परिचयही असला पाहिजे आणि महिमाही असला पाहिजे, त्याच्याशिवाय आपल्याला पंढरी विषयी भाव निर्माण होणार नाही। तुम्हाला तुकोबाराचे 2 प्रमाण सांगतो, प्रमाण जाय जाय तू पंढरी, होय होय वारकरी, होय होय वारकरी, जाय जाय तू पंढरी, होय होय वारकरी, होय होय वारकरी, होय होय वारकरी, पाहे पाहे रे पंढरी, पाहे रे पंढरी, पाहे पाहे रे पंढरी, पाहे पाहे रे पंढरी, पाहे रे पंढरी, होय होय वारकरी, पाहे पाहे रे पंढरी, पाहे रे पाहे 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 रे पंढरी, पाहे पाहे रे पंढरी, पाहे रे पंढरी, पाहे रे पंढरी, पाहे रे पंढरी। तुकोबाराचे 2 प्रमाण आहेत, होय होय वारकरी, पाहे पाहे रे पंढरी, वारकरी हो आणि पंढरपूरला जा। आणि दुसरं प्रमाण आहे, जाय जाय तू पंढरी, पंढरपूरला जा आणि वारकरी हो। म्हणजे पहा, वारकरी होऊन पंढरपूरला जायचं का पंढरपूरला होऊन वारकरी व्हायचं, जाऊन वारकरी व्हायचं। महाराज वारकरी होऊन पंढरपूरला जा किंवा पंढरपूरला जाऊन वारकरी व्हा, वारकरी होण्याला अर्थ आहे, ध्यानात ठेवा। इथं भावना महत्वाची, कारण काय, गुरुवर्य तात्याचं वाक्य मला शोभणार नाही पण बोलतो उसने अवसाना, तुम्ही पंढरपूरला वारकरी होऊन गेले तर तुम्हाला मठातलं वारकऱ्यांचं भजन दिसेल, वारकऱ्यांची तुम्हाला साधना दिसेल। हो, कसं धोंडोपंत दादाच्या मठामध्ये रात्री जागर उभा राहिला तर सकाळपर्यंत चालतो। हो, कसं गात्यावरचं भजन 6-7 तास चालतं। हो, कसे निष्ठेने वारकरी तासन तास भजन करतात। हो, शिरोळकराचा वाडा काय, देवकराचा वाडा काय, आजरेकराच्या वाड्यात काय, वासकरांच्या वाड्यात काय, कसे वारकरी दिंडीत चालतात, कसे ते साधना करतात, कसे जागराला उभे राहतात, काय निष्ठेने करतात। मंडळी, एक काशीनाथ भाऊ वारकरी होऊन गेले, ऐकण्यासारखी घटना। काशीनाथ भाऊ वारकरी महाराज, मी स्वतः त्यांच्यासोबत जागराला उभा राहिलेलो देहूला ललित उत्सवात, त्यांना उभं राहणं होत नव्हतं। तो कृष्णा महाराज ते काय करायचे, वय 100च्या जवळजवळ झालं होतं, उपरनं इथं घालायचे। आणि आजही मला देवच्या मंदिरामध्ये गेलं की ती लोखंडाची खुंटी दिसली की मला काशीनाथ भाऊ वारकरी आठवतात। इथं रुमाल टाकायचा, त्या रुमालाला गाठ मारायची आणि ती गाठ त्या खुंटीला अडकवायची आणि रात्रभर उभं राहायचं। असे वारकरी साधना करतात। महाराज गंगाखेड तालुक्यात राधाकिशन भाऊ वारकरी झाले, कारभाऱ्याच्या दिंडीत चालायचे। ऐका काय निष्ठेनं वारी करतात महाराज ही मंडळी। त्यांनी कोरोनामध्ये सुद्धा वारी बुडू दिली नाही।
रात्रीचे पंढरपुरात शिरायचे आणि चोरू चोरू गप गप चोर चोर म्हणजे ते 15 दिवस पंढरपूरला चालत जायचं आणि 10 दिवस आळंदीला चालत जायचं, हा त्यांचा नियम. पंढरपूरला गेले, नंतर त्यांना कोरोनाची लागण झाली महाराज, म्हणून पुतण्यानं घरी आणलं. आणि माघ शुद्ध दशमीचा दिवस असंच विचारलं, आज काय? म्हणे दशमी. अरे दशमी आहे? आणि वारकऱ्याला दशमीच्या आंघोळीची काय निष्ठा असते महाराज. धोंडोपंत दादाच्या चरित्रात आहे, धोंडोपंत दादा कुरोडवाडीच्या आपलं लातूर रोडच्या स्टँडवर उभे होते, रेल्वे स्टेशनवर. नवमीला मठाचं काम चालू होतं, लोकांना दिलेले 1-1, 2-2 रुपये जुन्या काळातली कसणी. आणि त्यांना लातूर रोडला यायला वेळ झाला आणि कुरोडवाडीची ट्रेन निघून गेली, रेल्वे निघून गेली. आता दशमीची आंघोळ चुकणार अशी भीती निष्ठा महाराज दादाच्या हृदयात. दादानं स्टेशन मास्टरला जाऊन विचारलं, का रेल्वे आता परत येणार नाही का? म्हणे बुवा आता उद्या. दादाच्या अंगावर मळकट कळकट कपडे. दादानं विचारलं, आता रेल्वे जर बोलवायची असेल तर काय करावं लागेल? फुकट नाही बुवा, त्याला पैसा मोजावा लागतो. म्हणजे किती? अंदाजे रक्कम, आता मला रक्कम नाही आठवत, मी जुन्या वारकऱ्याकडून ऐकलेलं आहे. 2000 समजा, त्या काळात 2000 रुपये द्यावे लागतात बा. हा चला देतो. त्या स्टेशन मास्टरला वाटल्या फाटक्याजवळ काय असायचं, आणि बाबा आधी पैसे भरावे लागतात. मग महाराज दादानं कमराची कसणी काढली आणि पैसे ओतले, ते जुन्यातले पैसे मोजून दिले, बोलो म्हणले आता रेल्वे. तर खास दादा करता कुरुडवाडीहून रेल्वेचं इंजिन लातूर रोडला आलं होतं मंडळी त्या काळात. दादा करता काय आलं? रेल्वेचं इंजिन कुरुडवाडीहून लातूर रोडला आलं. आणि दादा त्या इंजिन मध्ये बसून कुरुडवाडीला गेले, तर कोणीतरी एक वारकरी स्वतः करता त्यांनी रेल्वे बोलवली, अशी त्या कुरुडवाडीमध्ये चर्चा चालू झाली. तर दादा रेल्वेत उतरताना हजारो लोक रेल्वेच्या पटरीच्या बाजूला होते. असा कोण श्रीमंत वारकरी आहे त्याच्याकरता रेल्वे गेली होती महाराज. ती श्रीमंती पैशाची नव्हती, ती श्रीमंती निष्ठेची होती, निष्ठेची श्रीमंती होती. ते काशीनाथ भाऊ वारकरी दशमीची आंघोळ पुतण्याला म्हणले, आपल्याला जायचंय. फेटा फडशी पता घेऊन बसले महाराज, जायचंय आपल्याला. पुतण्याला त्यांना नादी लावण्याकरता म्हटले, दादा मी गाडी घेऊन येतो, एसट्या बंद आहेत. आणि त्या पुतण्यानं असं ठरवलं, गाडी आणतो म्हणायचं आणि पुन्हा म्हणायचं गाडी भेटलीच नाही आणि टाळायचं. संध्याकाळी 8 वाजेपर्यंत अन्न पाणी न घेता पंढरपूरला जायचंय, पंढरपूरला जायचंय. पाताकण डोक्यावर फडशी घेऊन वारकरी बसला हो, तसाच बसला. आणि जेव्हा लक्षात आलं आता 9:30 वाजले, आता गाडी येणार नाही, हे सगळे मला फसवायला लागले, ऐकण्यासारखे मंडळी. त्या पताकीवर डोकं ठेवलं आणि जीव सोडला महाराज, जीव. आणि ही घटना कधीची आहे रणजित बाबा? या 2 वर्षापूर्वीची. मग पंढरपूरला जर वारकरी होऊन जाल ना, तर हे वारकरी तुम्हाला दिसतील. आणि वारकरी न होता जर जाल ना, गु पाहताना वापस येताना ध्यानात ठेवा. मग भावना महत्वाची. तीर्थी जाणे न फळे, महाराज म्हणतात तीर्थी भाव फळे. तीर्थामध्ये भावना निर्माण झाली पाहिजे. त्या पंढरीचा महिमा कळायला पाहिजे, त्या पंढरीनाथाचा महिमा कळायला पाहिजे, त्याचा परिचय झाला पाहिजे. मग जगद्गुरु तुकोबाराय अनेक अभंगात अनेक पद्धतीने पंढरीनाथाचा परिचय करून देतात. कधी गाय म्हणून, कधी चोर म्हणून. आज त्यांच्या डोक्यात काय आलं कोणास ठाऊक. आज त्याच पंढरीनाथाचा परिचय देतात काय म्हणून? पंढरीचे भूत मोठे, पंढरीचे भूत मोठे, पंढरीचे भूत मोठे, पंढरीचे
पंढरीचं पंढरीचं भूत आहे म्हटले. असा परिचय करून देतात. काय असतं, उपमा दिली भूताची आणि परिचय पांडुरंगाचा आहे. नियम असा असतो, जी उपमा द्यायची ती उभय संमत पाहिजे. जी उपमा द्यायची ती तुम्हालाही माहीत पाहिजे आणि वक्त्यालाही माहीत पाहिजे, तेव्हा ती उपमा कळत असते. मी जर तुम्हाला म्हणलो, अहो तुम्हाला ते मुंबईचे रामभाऊ माहिती आहेत का? म्हणजे कसे आहेत ते? आमच्या गावच्या गणपतराव सारखे. कळणार नाही तुम्हाला. आमच्या गावचे गणपतराव तुम्ही पाहिलेच नाही तर काय कळणार आहे? मग दृष्टांत कधी उभय संमत पाहिजे. मग आज पांडुरंगाला भूताची उपमा दिली. मग भूत आम्हालाही माहीत पाहिजे आणि भूत तुकाराम महाराजालाही माहीत पाहिजे. सगळ्यात आधी आपण पाहू, तसा भूत हा विषय मोठा संवेदनशील आहे सध्याच्या काळात. मोठा संवेदनशील आहे. आधी तोच हाताळून मग पुढे आपण जाऊ. मला तुम्हाला जाहीर प्रश्न विचारायचा आहे, या जगात भूत आहे का? ज्यांचं ज्यांचं मत या जगात भूत आहे त्यांनी हात वर करा बरं. एक हात झाला वावर, बाबाने हात वर केला 2, अजून हा त्या मावशीने हात वर केला 3. भूत आहे म्हणून. हा त्या पोराने केला बा, त्याला कुठे दिसलं काय माहित, पण 4. हा किती झाले? 4. बरं ठीक आहे, काय हरकत नाही. ज्यांचं मत आहे जगात भूत नाही अशाने हात वर करा बरं. तुमच्या एकट्याच मत आहे का भूत नाही ना? हात खाली घ्या आता बस. मला सांगा, भूत आहे का विचारल्यावर किती हात वर झाले? 4. भूत नाही म्हटल्यानंतर किती हात वर झाले? 1 2 कसे तरी. म्हणजे मतदान काही 100% झालं नाही. हो नोटा नाही, बाकीच्यांना एवढ्या संभ्रमात हाय का नाही कोणाला. मग मी तुम्हाला चर्चा करतो थोडी भूताची. आणि का करतो? आदिशक्तीचं ठाण आहे म्हणून करतो. काय घाबरू नका तुम्ही. भूत आहे का? तर आपल्या संस्कृतीमध्ये आपल्या तत्वज्ञानात भूत आहे. गीतेत पहा, गीतेत काय म्हटलंय? गीतेत भूत म्हटलंय की नाही? यांते देवव्रता देवान. जे देवादिकांची पूजा करतात ते देवलोकाला जातात. पितृन्यांते पितृव्रता. जे पितराची उपासना करतात ते पितर लोकाला जातात. पुढं काय? भूत आणि यांती भूतेजा. आणि जे भूत पिशाच्याची उपासना करतात ते भूत योनीला जातात. आणि यांती मध्याजी नोपिमाम. जे माझी भक्ती करतात अर्जुना ते माझ्या स्वरूपाला प्राप्त होतात. म्हणजे गीतेने सुद्धा भूत मानलेलं आहे. चला, ज्ञानेश्वरीमध्ये भूत आहे. घाबरता काय नाही काय? ज्ञानेश्वरीमध्ये पण भूत आहे. जैसा जना माझी खेचर असतची जना नो हे गोचर. जसं जगामध्ये भूत आहे पण दिसत नाही असं ज्ञानोबा राय म्हणतात. चला, पळे भूत बाधा भेने तेथे हरिपटात मान. आता तुमचं मत काय भूत नाही, पण ज्ञानोबा राय म्हणतात भूत आहे. म्हणजे ज्ञानोबारायला मान्य, तुम्ही ज्ञानोबारायला मानित नाही का? ज्ञानोबारायला मानत नाही, मानता ना? ज्ञानोबारायला मानता, मग ज्ञानोबारायला मानता, मग ज्ञानोबाराय जे म्हणतात ते का मानत नाही? पळे भूत बाधा. ज्ञानोबाराने भूत मानलेले, तुकोबाराने भूत मानलेले. आयुर्वेदामध्ये आपल्या तब्येती बिघडण्याचे 7 कारण सांगितलेत बाबा. पित्तोन्माद, पित्तानं तब्येत बिघडते. कफोन्माद, कफानं तब्येत बिघडते. वातोन्माद, वातानं तब्येत बिघडते. सध्या अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याखाली आपण आहोत म्हणून पुढचे जे उन्माद आहेत ते आयुर्वेदातले आता सांगितले जात नाहीत. ते पुढचे 4 उन्माद आहेत. ते कोणते कोणते आहेत? एक आहे देवोन्माद, एक आहे पितरोन्माद, एक आहे भूतोन्माद आणि 7वा आहे सन्निपातोन्माद. पितराच्या उन्मादानं तब्येत बिघडते, देवादिकाच्या कोपानं तब्येत बिघडते आणि भूताच्याही कोपानं तब्येत बिघडते. अशा आपल्या आयुर्वेदात मत आहे. म्हणजे आयुर्वेदाने भूत मानले. पण एक बोलू का थोडस? तुम्ही भूत माना अथवा न माना, सगळ्याच्या हृदयात मात्र त्याची दहशत नक्कीच आहे. हे घटना तुम्हाला घडलेली सांगतो. मुंबईला जे हॉस्पिटलला MBBS झालेली पोरं इंटर्नशिप करत होते. एके दिवशी कॅन्टीनला चहा पित होते 3-4 पोरं आणि 3-4ची चर्चा चालू झाली. का रे, जगात भूत आहे का? 3 म्हणायचे आहे. भूत नसतं म्हणले. आपण भूत मानत नाही. म्हणजे मानत नाही,
नाही. मग एक करणार का म्हणे काय परवा दिवशी आमुष आहे. मग आपल्या हॉस्पिटलचं जे मुर्दा हाऊस आहे तिथं 5 नंबरच्या टेबलवर जे प्रेत पडले त्याच्या हातावर पेढा ठेवून तो यायचं आमोशाला रात्री 12 वाजता. तू जर आला म्हणेल ती पार्टी तुला देणार. लयदा जाणार रे म्हटलं. घाबरतो काय म्हटलं मी. आणि तो वाटच बघू लागला आमोशीची. आणि ती आमोशीची रात्र उजडली. आता बेस द्या आणि थोडा इको द्या. आता थाप नाही एकदा टाकायची. ती रात्र आमोशीची होती. हॉरर गोष्टी अशा सांगायला. ती रात्र आमोशीची होती. सगळीकडे किरांधार पसरलेला होता. हा मुलगा फक्त रात्रीचे 12 वाजण्याची वाट पाहत होता. सगळीकडे शांतता होती. फक्त लाईट गेल्यामुळे जनरेटर चालू होतं. हॉस्पिटलमध्ये चालले. फक्त जनरेटरचा आवाज येत होता. रात्रीचे 12 वाजले. याने बूट घातला, हातामध्ये पेड्याचा पुडा घेतला आणि ह्याचे पाय ताड ताड मुर्दा हाऊसाकडे चालू लागले. जात असताना तेवढ्यामध्ये एकदा लाईट बंद होऊन चालू झाली. थोडा दचकला पण उसने अवसानाने पुन्हा पुढे निघाला. त्याने मुर्दा हाऊसचं जे रूम होती त्याचं दार उघडलं. दरवाजा तेल घातलेलं नसतं त्याला. दार उघडलं. तेवढ्यात त्याच्या पायामध्ये काहीतरी घोटमळलं ना आवाज. पुरता घाबरला, सावरला. त्याला मांजर हे लक्षात आले. आतमध्ये गेला. गेलं काय ते कान फुका त्याचे कान फुका कान फुका. ते भिवून उठलं आणि ते लेकरू कान फुका मावशी त्याचे कान फुका का मी फुकाय कान. त्यानं मुर्दा हाऊसच्या घरातली लाईट लावली. सगळे प्रेत शांत झोपले. तुमच्याकडची उड्या मारतात शांत. किती नंबर टेबलवर पेढा ठेवायचा. घाबरू नका मी. त्यानं पहिला टेबल सोडला, दुसरा तिसरा चौथा सोडला, 5व्या टेबलवर गेला. त्याने त्या प्रेताच्या तोंडावरचा कपडा काढला. प्रेत त्याच्याकडे पाहत होता. कसं तुम्ही माझ्याकडे पाहता तसं पाहत होता. यानं पिशवीतला पेढा काढला, त्या प्रेताच्या हातावर ठेवला. 6 नंबर टेबलवरचं प्रेत उठलं, म्हणलं मला नाही द्याला. माझ्याकडे काय बघता, जागेवर चक्कर येऊन पडला. विठाला एवढ्या गप्पा मारत होता. कारण हा प्रेत मानत नाही म्हणून, भूत मानत नाही म्हणून त्यांचे मित्रच एक 6व्या टेबलवर जाऊन झोपला होता रात्री. तो जाऊन झोपला होता आणि त्यानं पेढा मागितला होता. आणि महाराज अशी त्याची झाली काय सांगायचं. तो मेंटली वायबल झाला. ही सत्य घटना आहे जे हॉस्पिटल मधली. म्हणजे तुम्ही भूत माना अथवा न माना. एकदा मी सातारा रोडला गेलो. सातारा भागात गाडी नव्हती महाराज माझ्याकडे. हो, त्या सासवड जवळ विभूतवाडी आणि त्या साताऱ्याकडे पाटण तालुक्याकडे भूतवाडी. रात्रीच्या वेळी एसटीतून उतरलो. त्या काळात फोन नव्हते, काही नव्हते. डोंगराचा भाग, पण स्टँडवर कोणी नाही. त्या लोकांनी सांगितलं भूतवाडीहून उतरा आणि चिटुकवाडीत या. असं ते त्या काळात. हो, मी उतरलो. गावाचं नाव भूतवाडी. अरे बापरे, गावाचं नाव भूतवाडी. मी चालू केलं.
भूत पिशाच निकट नहीं आवे, महावीर जब नाम सुनावे, जय हनुमान ज्ञान गुण सागर, जय कपीस तिहु लोक उजागर, रामदूत अतुलित बल धामा, अंजनी पुत्र पवन सुत नामा. आणि हनुमंताचा धावा करू लागलो. हे दुःख भंजन मारुती नंदन, हे दुःख भंजन मारुती नंदन, सुनला मेरी पुकार पवन सुत विनती वारंवार, पवन सुत विनती वारंवार. हे दुःख भंजन मारुती नंदन, हे दुःख भंजन मारुती नंदन, सुनला मेरी पुकार पवन सुत विनती वारंवार, पवन सुत विनती वारंवार. टाळ्या वाजवा जराशा, का तुम्हाला भूतानं झपाटले. एवढ्या स्वरात आणि एवढ्या जोरात नाही आलं मला, पण मी म्हणू लागलो. कोणी दिसना, गावाचं नाव भूतवाडी, सगळीकडे शांतता. तेवढ्यात एक म्हातारं मला दिसलं. लो बाबा इकडे या. म्हणे, काय म्हणलं, बाबा या गावाचं नाव भूतवाडी आहे. हो. ह्या गावात खरंच भूत राहतात? म्हणे मला माहित नाही. का? मला मरून 10 वर्ष झाले म्हणलं. तिथं माझं काय झाले माझं मला माहित, तुम्हाला न सांगितलेलं बरं. म्हणून तुम्ही भूत माना अथवा न माना, सगळ्याच्या हृदयात भूत ही संकल्पना. महाराज जेवढे विज्ञान, तुम्हाला एक सांगू, जगामध्ये भूत प्रेत मानणाऱ्या देशामध्ये 1 नंबर कोणता देश आहे? नाही नाही नाही, तुम्ही चूक करताय. जगामध्ये भूत प्रेत मानणारा 1 नंबरवर देश आहे, तो आहे इंग्लंड. इंग्लंड तो देश भूत जास्त मानतो. आपल्याकडे आता मला वेळ कमी आहे, 2 मिनिटात सांगतो तरी पण. अरविंद घोष पोंडिचेरीचे, तुम्हाला माहित असतील. अरविंद घोष हे मोठे देशभक्त होऊन गेले. आता ते कसे झाले काय झाले सगळा इतिहास सांगायला वेळ नाही. ते एकदा परदेशात जाताना इकडं बॉम्बस्फोटची साखळी झाली एक भारतामध्ये, आणि भारतातले तरुण बॉम्ब, कृत्रिम बॉम्ब तयार करतात आणि फोडतात, असं ब्रिटिशांचं डोक्यात आलं होतं. तसं झालंच होतं ते. म्हणून हे अरविंद घोष परदेशात जात होते, आणि आपल्या देशाची माती गंध लावायला असावी म्हणून त्यांनी मातीचे गठुडं आपल्या ट्रंकमध्ये ठेवलं. आणि जेव्हा परदेशाच्या त्या बोटीमध्ये निघाले तेव्हा त्यांची ट्रंक तपासली, तर त्याच्यात मातीचं पुटल निघालं. ते माती निघाली. ते डोकं फोडून सांगायचे हे काय आहे, माती आहे. आणि त्या ब्रिटिश अधिकाऱ्याला वाटले बॉम्बचं रॉ मटेरियल आहे. त्यांना अटक केलं. कोणाला? अरविंद घोषांना अटक केलं. तर अरविंद घोष ज्या रूम मध्ये होते, ज्या जेलमध्ये होते, त्यांना 3 टाइम जेवण जायचं. जो तिथलचा जो सेवक होता तो जेवणाचं नाश्त्याचं ताट लोटायचा, पण पाहायचा आज 3 ताट भरलेलेच, जेवलेच. 15 दिवस ते जेवत नव्हते. कोण? अरविंद घोष. ध्यानधारणा करायचे, आणि ते ध्यानधारणा एवढी करायचे, त्यांचं ध्यान लागून त्यांचं शरीर असं छतापर्यंत जायचं. एवढी सिद्ध झालं होतं आसन. कोणाचं? अरविंद घोष यांचं. आणि त्या सेवकाने त्या ब्रिटिश अधिकाऱ्याला सांगितलं, होय ते सामान्य माणूस नाही, छताला टेकत. ते ब्रिटिश अधिकारी म्हणलं, बाबा या देशातले लय भूत प्रसन्न करणारी माणसं आहेत. एवढ्या भीतीपोटी अरविंद घोषांना मुक्त केलं जेलमधून, फक्त भूताच्या भीती पोटी. म्हणून जगामध्ये इंग्लंड देश असा आहे, ते भूत जास्त मानणार आहे. म्हणून तुम्हाला सांगतो, देव न मानणाऱ्याची संख्या कमी आहे, भूत मानणाऱ्याची संख्या जगात जास्त आहे. तुम्ही मानत नाही तो भाग निराळा, पण संख्या जास्त आहे. म्हणून ह्या समाजातलं भूत डोक्यात ठेवून तुकोबराय आज त्याला भूताची उपमा देतात. काय आहे हे भूत? आधी उपमा काय देतात? काय असतं? उपमे आणि उपमानामध्ये सादृश्य असावं लागतं, काहीतरी सादृश्य लागतं. आता पांडुरंगाला भूत का म्हटलं ह्याचे काही प्रमाण पाहू आपण. ऐका, सगळ्यात आधी मला तुम्हाला विचारायचं, तुम्ही जागे आहेत ना?
भूत काळ असतं का गोर? का रे, भूत काळ असतं का गोर? काळा असतं. कुठं पाहिलं तुम्ही? चोपदार म्हणतात काळा असतं. पाहिलं कोणीच नाही, पण सगळ्याच्या डोक्यात काय, भूत कसं आहे? काळ आहे. एखादं काळं माणूस रस्त्यानं जाऊ लागलं तर बाया म्हणतात, माय काय भूतासारखं दिसतंय ग ते. म्हणजे सहसा लोकात काय, माझ्याकडे काय बघा, मी एवढा काळा आहे का? बाबा मी काळा आहे, सावळा आहे मी. सावळ अगं चिमणा माझा, फक्त चिमणा 1 क्विंटलाचा झालाय तो भाग मी. काळा नाही, असं बघू नका माझ्याकडे. सहसा आपल्या डोक्यात काय, भूत कसं आहे? काळ आहे. का ना, लवकर लवकर प्रमाण सांगतो, भूत काळ आहे हे सगळ्याच्या डोक्यात आहे. आणि मग हे काळ आहे, तसे पंढरपूरचं सुद्धा कसं आहे? काळ आहे. पंढरपूरचं कसं आहे? काळ आहे. ठाईचाची काळा अनादि बहु काळा, कृष्णमूर्ती बहु काळी व माय. हा काळा आहे. म्हणून एक सादृश्य अजून दुसरं सांगतो. भूताचं असं असतं, भूत आहे ना, भूत सगळ्याला दिसत नाही. माणसात 3 गण असतात, एक देवगण, एक मनुष्यगण आणि एक राक्षस गण. मग ते बाबा आहेत ना, लय विनोद करायचे. ते पाठात पोरांना विचार, किती गण रे? म्हणजे 3 गण, देवगण, मनुष्यगण, राक्षसगण. वक्ते बाबा म्हणायचे 4 गण आहेत. म्हणे काय, अजून एक गण आहे. वक्ते बाबा म्हणायचे आपला अधिकार नाही तो. वक्ते बाबाच काम कठीण होतं. तुम्ही हसा एकदा, आणि का हे हसले म्हणून हसा, बाकी काहीच हसू नका. त्याच्या कानावर गेलेलं नाही काय म्हणलो तर त्या भूताचं असं असतं. भूताचं असं असतं, ते भूत देवगणाला दिसत नाही, ते भूत मनुष्य गणाला दिसत नाही, ते भूत राक्षस गणाला दिसत. जे राक्षस गण आहे ना त्याला दिसत. म्हणून सगळे जवळ असतात. हो, आणि म्हणतो होय ते राक्षस गणी म्हणतो, तो काय, त्याला दिसतं. आणि ते काय रे तिकडे, काय नाही. म्हणजे एकाला दिसत आणि एकाला दिसत नाही. एकाला दिसत, दुर्गे सोड, बाबा लगेन. ज्यांना अभ्यास असेल त्यांनाच माहिती, सगळ्याला माहित नाही. त्या अभ्यास लोकांनाच माहिती, सगळ्याला नाही कळायचं. बाबा लगेन झालं नाही एकदा. जे राक्षस गणी आहे त्याला दिसतं, सगळ्याला दिसत नाही. तसे पंढरपूरचं भूत सगळ्याला दिसत नाही. एखाद्या ज्ञानोबा राहिला, देखिला देखिला माये देवाचा देव, त्याला पाण्याच्या कुवतीचे म्हणून. तुकोबारायचं नाट हे आंधळ्या पांगळ्यात प्रमाणे. देव कोणाला दिसतो? न देखे जोया जना तया दावी आपण, वेगळा सुख दुःखा तया दावी आपण. हो, आप परत येई नाही तया दावी आपण. सगळ्याला दिसत नाही, एखाद्याला दिसत. चला, भूताचं अजून असं असतं, अगदी थोडक्यात सांगतो. खूप प्रमाणात खूप सादृश्य आहेत, पण 2-3 सांगायचे. भूत ज्याला लागत ना त्याच्या अंगात ताकद येते. आम्ही जे तो मार, ज्याला भूतानं झपटलं त्याच्या अंगात ताकद येते महाराज. मी लहानपणी पाहिलेले,
आमचं गाव मानवत आणि आमच्या गावापासून 20 किलोमीटरवर एक गाव आहे, तिथे एक तांत्रिक राहत होता बाबाजी. आणि एक आमच्या आमच्या शेजारचा एक माणूस होता, इतका किडकिडा होता, हौदात टाकला तर तुट्टीतून निघाली एवढा वाळला होता. हौदात जर टाकला तर कुठून निघत होता, तुट्टीतून येत. एवढा बारीक होता. अहो काय काय एवढे बारीक असतात म्हणे, पावसात भिजतच नाही. आणि कसं काय, इथं थेंब पडला की इकडे सरकत, इकडे पडला की इकडे सरकत, भिजतच नाहीत, एवढे बारीक असतात काय. एवढा तिडमिडा होता, पण त्याला 10 माणसं धरत होते, पण तेवढ्याला आवरत नव्हता महाराज. आमच्या घरी 407 टेम्पो होता म्हणे, हे गिराईक मोटरसायकलवर नेण्याचं राहिलंच नाही महाराज. मी होतो त्या गाडीमध्ये, त्या 407 टेम्पो मध्ये तो आणि 15-20 माणसं त्याला धरायला होते, तरी तो आवरत नव्हता. आणि ताकद किती, उद्बत्ती छाप. ज्याच्या अंगात भूत चढतं ना ते नुसतं ताकदवान होतं. तसंच आहे मंडळी, हे पंढरीचं भूत ज्याच्या अंगात चढतं, हो तुका म्हणे वृद्ध होती तरणे रे. इथं म्हाताऱ्यांना सुद्धा ताकद येते महाराज. असे भूत झडपडावर ताकद येते अंगामध्ये. हो कळी काळाला सुद्धा मुस्काडत मारण्याची ताकद याच्यामुळे येते. म्हणून हे भूत आहे. चला अजून या भूताचं सांगतो. त्याला भूत म्हणण्याचं कारण आहे, भूत ज्याला लागतं ना ते नाशिक जिल्ह्यातील गाव आहे दैत्य नांदूर. त्याच्या जवळच एक दारणा हे धरण आहे. धरण, त्या धरणाचं काम इंग्रजाच्या काळात झालेलं. आणि तिथं एकदा काय झालं, ते इंग्रज अधिकारी उभे होते आणि ते धरणात कुणी एक वरून ते थर असा निसटला म्हणून, आणि त्याच्या खाली ते इंग्रज 2-4 मेले आणि त्यातली 1-2 झाले भूत. मग त्या परिसरात कोणी गेलं, एखाद्याला झपाटलं की ती इंग्रजी बोलत. एक बाई महाराज अंगठे छाप ती तिकडं कशाला तरी गेली, गावऱ्या आणायला, सरपण आणायला, धुणं धुवायला म्हणा कशाला गेली. तिला ते भूतानं झपाटलं. घरी आली, नवरा काय शडाप. महाराज कधी शाळेत न गेलेली इंग्रजी बोलते का महाराज. त्या भूतानं झपाटलं की काही बरळत माणूस, त्याला ज्ञान होत. तसे पंढरपूरचं भूत लागलं, ज्ञानोबा कर्नाटकी भाषेमध्ये अभंग लिहितात. अकानी केळे चिकना मातू, कानी केले चिकना मातू, मरुडा देने चलुवाने चलुवाने पंढरी राया चलुवाने येले गोरकन्ने येले बार. चलुवाने चलुवाने पंढरी राया चलुवाने, चलुवाने चलुवाने पंढरी राया चलुवाने. ज्ञानोबा कानडी बोलतात, कारण एकेन विज्ञातेन सर्वं विज्ञातम भवते असं शास्त्र आहे. म्हणजे अजून सांगतो, नामदेवराय तर 5 भाषेमध्ये बोलतात. एक मराठी, एक कानडिया, एक मुसलमानी, एक कोकणी, एक गुजरणी, ऐशा 5 जणी ठकविल्या. आणि त्या 5ही गवळणी 5 चरणात आहेत आणि 5 भाषेत आहेत. त्याचे वेगळे वेगळे ताल आहेत आणि वेगळ्या वेगळ्या चाली आहेत. त्या सगळ्या मला येतात, पण ते मी म्हणणार नाही. त्याची फी वेगळी, एका फी मध्ये सगळं नाही. असं सगळं ज्ञान जाग्यावर होतं. ते ज्ञानही आपैते होईल, प्रज्ञा परमाणु उगाना देईल आणि सर्व शास्त्राचे येईल सर्वस्व हाता. ज्ञानोबा म्हणतात अशी स्थिती होते. चला म्हणून हे भूत आहे, अशी भूताचे गुण याच्यात आहेत. म्हणून हे भूत आहे. भूताची राहायची ठिकाणं असतात. भूत कुठे बी राहत नाही. पडका वाडा, अंधारा वाडा, जुनं झाड, असा पडका वाडा. त्या वाड्यात जाऊ नका, तिथं भूत राहत. होय, ह्या वाड्यात जाऊ नका, ह्या वाड्यात जाऊ नका, तिथं काय भूत आहे. त्या झाडावर काय आहे, भूत आहे. अशी राहायची ठिकाणं असतात. तसं तुमचं जे भूत आहे ते कुठं राहतं, तर पंढरीचे भूत आहे.
पंढरपुरात राहत. बरे भूत कसं आहे? बारक नाहीये. नाथ महाराज म्हणतात भूताचा बर मोठे गबाई, 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 दडपण करू काय, दडपण करू काय, दडपण करू काय, दडपण करू काय, भूताचा बर मोठे गबाई, 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 भूताचा बर मोठे गबाई. सोबदार लय नाजूक लाचला. ह्याला कोणतं लागले का काय काय एवढा नाजूक नाचायला लागला. बाकीचा लय नाजूक नाचायला. विठाला असं हे भूत बारकं नाही पंढरपूरचं. हे कसं आहे? मोठं भूत आहे. भूताचं बरं मोठे ग बाई. कसं मोठं? आपण वेदांताच्या प्रक्रियेने पाहणार आहोत, एक मानसशास्त्राच्या प्रक्रियेनं पाहणार आहोत. भूत हे मोठं तंत्रविद्येच्या प्रकारानं पाहणार. गेल्या वर्षी मी तो क्रम सांगितलेला आहे, तसाच आताही सांगतो. सगळ्यात थर्ड क्लास भूत लिंबानं खुश होत. त्याच्यावरचं भूत, त्याला कांदा लागतो कोंबडीनं द्यायला. पांढरा, हा पांढरा पांढरा कांदा, लाल कांदा नसतो. कोंबडी कोणता कांदा देते रे बाळा? पांढरा. त्याला काय म्हणते? अंड. अगदी बरोबर. सगळ्यात माळ नाही का? आहे ना? मग ऐकून माहित असेल तुला, काय अडचण? हा हो, रामकृष्ण महाराज माफ करा. ऐका, त्याच्यावरचं भूत त्याला कोंबड लागत, त्याच्यावरचं भूत त्याला बोकड लागत, त्याच्यावरचं भूत त्याला आठखोरी लागत. पण आमचे पंढरपूरचं भूत आहे आणि आमची देवी आहे ना, त्याला हे काही लागत नाही. जा तुळजापूरला. मी तुळजापूरला दरवर्षी कीर्तन करतो बाबा श्रावणात. ते देवीचे पुजारी भोपे आहेत ना, ते सप्ताह करतात. जवळ 3 वर्ष कीर्तन केलं महाराज. मी त्या पुजाऱ्यांना विचारलं, म्हणजे तुळजापूरला देवीच्या गाभाऱ्यात दोन्ही नैवेद्य जातात, वर्णापूर्णाचाही जातो आणि तोही जातो. आणि मग ते महाराज वर्णापूर्णाचा गेला की देवीच्या तोंडाला नैवेद्य दाखवतात. आणि तो नैवेद्य तोंडाला नाही, पायाला आहे. म्हणजे पायाला काय? म्हणजे पायाखाली राक्षस आहे. देवीला लागत नाही, राक्षसाला लागत म्हणे. मी नाही, ती पुजारी म्हटले देवीला पुरणपोळीत लागती, राक्षसाला ते लागत. असो, तुमच्या लक्षात लवकर यायचं नाही. काय भारत हारला त्याचं दुःख तुमच्या हृदयातलं गेलेलं नाही. तात्पर्य मंडळी, हे भूत कसे आहे? हे मोठं काय? ऐका नाथाची ओवी. हेर देवाची कथा कोण? थोरला देवला चुंगा पूर्ण, आणि तोही न भेटे प्राण घेतल्या वाचून. जय जगदंबे पूर्ण कदंबे, पूर्ण कदंबे, जगदंबे पूर्ण कदंबे, जय जगदंबे पूर्ण कदंबे, जगमुदबारे, जगमुदबारे, तुझा मिला, देह तुझा मिला, तुझा मिला, देह तुझा मिला, तू जम्या बलवरा बांधेला, तू जम्या बलवरा बांधेला, तू जगा फुलवरा बांधला, तू जगा फुलवरा बांधला, जम्या फुलवारा बांधेला, जम्या फुलवारा बांधेला, जगा फुलवरा बांधला, जगा फुलवरा बांधला. आय राधा
हजारे महाराज त्या चालीला इतिहास आहे. पुण्यामध्ये एक वारकरी होते आणि तुकोबाराच्या सोहळ्यात बीजेचा सोहळा झाला की ललित उत्सवाची दिंडी निघते. त्या दिंडीमध्ये भारुड होतात आणि भारुड हे असले नाही हिजड्यासारखे, हा हे वारकरी भारुड आपले. त्या ठिकाणी विठ्ठलभाऊ नावाचा एक वारकरी होता, त्याच्या ह्या चाली आहेत सगळ्या. हो, अशा खास चाली महाराज फुलवाऱ्याच्या, आपल्याकडे गोंधळाच्या फुलवाऱ्याच्या चाली बऱ्याचशा त्यांच्याकडून आल्या. असो, देह तुझा अर्पिला म्हणून हे भूत मोठं आहे. चला, भूत शब्दाचा एक अर्थ आहे झालेला, आणि मग त्या अर्थानं जर पाहायचं ठरलं तर आपण बी भूतच आहेत. जे जे भेटे भूत, भूतांची काय, भूतांची दया हे भांडवल संता. इथं भूत शब्दाचा अर्थ काय, झालेले. भूभवती होणे आणि भूभवती असणे असे दोन अर्थ आहेत त्यात. झालेले. मग मला सांगा, तुझं नाव काय रे? काय? हनुमान. तुझ्या वडिलाचं नाव? तानाजी. त्यांच्या वडिलाचं नाव? श्रीराम. त्यांच्या वडिलाचं नाव? मारुती. वा वा, टाळ्या वाजवा त्या लेकरा करता, चांगले रेकॉर्ड ठेवलं त्यांनी. आणि मारुतरावचे वडील? हे खरं आहे का तू बनवून सांगायला मला? मला काय माहिती काय नाही. पण चला, कसं का होईना पण ते सांगायला लागले. आमचे कृष्णा महाराज म्हणले ते रात्रभर सांग. ते काय नाही, त्या लेकराला माहिती बरं असं ना, त्याला खरंच माहिती. हनुमंता, तुझ्या वडिलाचं नाव काय म्हटलं? तानाजीराव. तानाजी म्हणू नये, तानाजीराव म्हणत जाऊ. वडिलाचं नाव सरळ घेऊ नये. तुझं नाव काय? तुझ्या वडिलाचं नाव? हा, तानाजीराव. एका गोळीतच गुण आला बघा याला, तानाजीराव. म्हणजे तानाजीरावांना हनुमंत झाला. म्हणजे तानाजी बी भूतच, तू बी भूतच. तू भूत आहे म्हणजे झालेला आहे ना तू. ऐक ना ए हनुमान, माझं नाव उमेश, माझ्या वडिलाचं नाव हरिभाऊ, म्हणजे मी त्यांना झालो, म्हणजे मी बी भूतच. मी बी भूतच. तुमचं नाव काय? तुमच्या वडिलाचं नाव? म्हणजे तुम्ही बी भूतच. तुमचं नाव काय? तुमच्या वडिलाचं नाव? म्हणजे तुम्ही बी भूतच. आम्ही चौघं नाही, तुम्ही सगळेच भूत. तुम्ही कोणाला ना कोणाला झालेले. तुम्ही काय MIDCच्या पाईपातून पडलेले थोडेच, कोणाला कोणाला झालेले सगळे झालेले. म्हणजे भूभवती होणे, भूभवती असणे या धातुपाठाने झालेला असा असेल तर भूत म्हणजे झालेला. मग ऐकलं का, आपण सगळे भूत. मग हनुमान, तू मोठा का तानाजीराव मोठे? तानाजीराव मोठे. पप्पा म्हणू नको रे, तानाजीराव म्हण. हनुमंता, तू मोठा का तानाजीराव मोठे? तानाजीराव मोठे का मारुतीराव मोठे? म्हणजे बाप मोठा का पोरगा मोठा? बाप मोठा. मग आपण सगळे भूत आणि आपल्या सगळ्या भूताचा बाप पंढरपूरचा देव आहे, म्हणून तो भूताचा बाप असल्यामुळे पंढरीचं भूत मोठं आहे. पंढरीचे भूत मोठे. हे काय करतं, आल्या गेल्या झडपी वाटे. जे आले त्यांना बी झडपतं आणि जे गेले त्यांनाही झडपतं. उदाहरणार्थ, मालक मोठा वारकरी, ड्रायव्हर मोठा खाटीक, पण मालकाबरोबर त्याला जावं लागतं. पण मालक गेला आणि हा त्याच्या संग आला. आल्या गेल्या झडपे वाटी. हे राहतं कुठं? पंढरपूरमध्ये राहतं. हे एकटंच भूत आहे का? नाही. डायरेक्ट शेवटच्या एकटंच भूत आहे का? नाही. बहु खेचरीचे रान जाता वेडे होय मन. तिथं एकटं भूत नाही, फार मोठं भूत आहे. पुंडलिक नावाचं भूत आहे. तिथं चंद्रभागा नावाचं भूत आहे. तिथं ज्ञानोबा नावाचं भूत आहे. तिथं तुकोबा नावाचं भूत आहे. तिथे कोण कोण आहे? देखो जियारो पंढरपुर में, देखो जियारो पंढरपुर में, देखो जियारो पंढरपुर में, देखो जियारो पंढरपुर में, क्या क्या मजा होती है, क्या क्या मजा होती है, क्या क्या मजा होती है, क्या क्या मजा होती है। रामदेव तो लकड़ी लावे, तो लकड़ी लावे, रामदेव तो लकड़ी लावे, रामदेव तो लकड़ी लावे, बना खिचड़ी पकाती है,
खिचड़ी पकाती है, जना खिचड़ी पकाती है, जना खिचड़ी पकाती है। देखो जी आलो पंढरपुर में क्या क्या मजा होती है, देखो जी आलो पंढरपुर में क्या क्या मजा होती है, देखो जी आओ पंढरपुर में क्या क्या मजा होती है, देखो जी आओ पंढरपुर में क्या क्या मजा होती है। हे कबीर महाराजचा अभंग आहे. पंढरपुरामध्ये जनाबाई आहे, मुक्ताबाई आहे, निवृत्तीनाथ आहेत, ही सगळी भूत आहेत. आणि तिथं गेले की जाता वेडे वय होऊन. पंढरपूरला गेले की माणूस वेडा होतो. कसा वेडा होतो? सगळ्या तीर्थाचं दर्शन चंद्रभागेच्या दर्शनात मिळतं म्हणून वेडा होतो. सगळ्या संतांची भेट पुंडलिक रायला पाहिल्याबरोबर होतं म्हणून वेडा होतो. आता ते महिमा स्वतंत्र सांगत बसत नाही. जाता वेडे होय म्हणून माझा तुम्हाला सल्ला आहे, तेथे जाऊ नका कोणी. पंढरपूरला जाऊ नका बरं कोणी जातान गीतान, कारण गेले नाही आले परत कोणी. एरवी तुकाराम महाराज पंढरीशी जा पंढरीशी जाऊ म्हणतात, आज जाऊ नका का म्हणतात? हे असंच असतं. तुम्हाला 2च मिनिटं सांगतो. लेकरू खेळत होतं, शाळा परीक्षा जवळ आली होती. माय म्हणली बाळ्या अभ्यासाला बस. हे बाळ्या अभ्यासाला बस ना. तरी पोरगा ऐकना, गोडीनं ऐकना, चिडून सांगितलं तरी ऐकना. बाई तिसरी भाषा असते ती उपरोधाची. बाळासाहेब स्वयंपाक झालाय बरं, जेवायला बसा. आणि जेवून अभ्यास करता. आपल्याला थोडीच पास व्हायचंय. आपल्याला आपल्या बापाने जशी हमाली केली तशी हमालीच करायची. अभ्यास करू नका बरं, थकला असताना खेळा बसा, जा जा जाऊ आणि खेळायला जा. ही उपरोधाची भाषा आई बोलते का नाही? ती भाषा आज इथे. जा म्हणल्यानं जाईनात, जाऊ नको जाऊ नका म्हणल्यानं तरीच जातील. किंवा हे जगातील लोकच उरुपाट्या डोकायचे. ह्यांना सरळ सांगितलेलं चालत नाही. एक हॉलमध्ये पाटी होती, कृपया वर पाहू नका. तरी त्यानं पाहिलं. वर एक पाटी लिहिली होती, सांगू नये गाडोपणा केलाच का? जे करू नको म्हणलं ते हटकून करतेत माणसं. एरवी दिवसभर भूक लागत नाही, एकादशीला सकाळीच लागत ह्याला भूका. मला माहिती आहे सगळं. म्हणून जा म्हणल्यानं जाईनात, पण जाऊ नका म्हणल्यानं तरी जातील म्हणून तेथे जाऊ नका. हो, ही उपरोधाची भाषा आहे. का बरं? कारण गेले नाही आले परतून. जे पंढरपूरला गेले ते पुन्हा परतून आले नाहीत. तुझ्या दर्शने मागोती, तो का म्हणे नो हे परती, माग आले नाही. या नाही शब्दाला फिरून एक गंमत सांगतो. मग काय? तेथे जाऊ नका कोणी, गेले नाही आले परतून. आता नाही शब्द इकडे घ्या. गेले नाही आले परतून. जे गेले ते जन्माला परतून आले नाही, जे गेले नाही ते जन्माला परत आले. असा आहे त्याचा अर्थ आपल्याला करता येईल. गेले नाही आले परतून, गेले नाही आले परतून. आणि जे जातं ते पुन्हा जन्माला येत नाही. महाराज हे तुम्ही अंदाजे सांगता का अनुभवातून सांगता? तुका पंढरीसी गेला, तुका पंढरीसी गेला, तुका पंढरीसी गेला, तुका पंढरीसी गेला. पंढरीसी
ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज तुकाराम माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली बोलाचे गौरव नव्हे माझा अनुभव आहे हा तुका पंढरपूरला गेला आणि पुन्हा जन्मालाच आला नाही. मंडळी, जन्म मरण संपणं फार गरजेचं आहे. आपलं जेवढं दुःख आहे ना त्याला कारण दोनच आहेत. सकळे दुःखे धामे आणि भुंजताती मृत्यू जन्मे. ज्ञानोबा म्हणतात जीवाला दुःख काय, जन्माला आला म्हणून, आणि दुःख काय, अजून मेला नाही म्हणून. बरं, दुःखी कोण नाही, सगळेच दुःखी आहे. जो देखी सो दुःखी आहे बाबा. आणि हे दुःख जर संपवायचं असेल तर जन्म मरणातीत व्हावं लागेल, आणि ते पंढरपूरला गेल्याशिवाय होणार नाही. पंढरपूरला गेला की परमात्मा कृपा करतो, आणि करतो काय, पहिलौबा दाता कटी कर ठेवून या, त्याचे पायी घाला मिठी, मोलने घे जग जेठी, भावा एकासाठी फांदावा हे आपुला, असा परमात्मा पंढरपूरमध्ये आहे. आयसी पंढरी म्हणजे ध्याती तया नाही पुनरावृत्ती, नामदेवराय म्हणतात. अशा पंढरपूरचं स्मरण केलं तर त्याला पुनर्जन्म नाही, असं ते स्थान आहे. आणि मी तुम्हाला बोलून नाही, माझ्या अनुभवातून सांगतो. असा पंढरीचा आणि पंढरीनाथाचा महिमा आणि परिचय महाराजांनी अभंगात करून दिला. जसं वेडवाकड्या शब्दात करता आला तसा करण्याचा प्रयत्न केला. अभंगावर जे काही बोलू शकलो ते माझ्या वारकरी शिक्षण संस्थेतले गुरुवर्य, माझे गुरुवर्य बंडातात्या कराडकर, त्यांच्या चरणी समर्पित करतो. वाणीला पूर्णविराम देतो. परम आदरणीय परमश्रद्धेय हरिभक्तीपरायण शक्ती उपासक आमचे रणजित महाराज यांनी हे कार्य उभं केलं. आणि आमचे वैकुंठवासी घोले बाबा म्हणायचे, त्यांचं नाव रणजित आहे. रणजित म्हणजे रंगलेला. रणजित शब्दाचा अर्थ काय, रंगलेला. म्हणून हे कशात रंगले, हे देवीच्या आणि पांडुरंगाच्या भक्तीत रंगलेले महात्मा जीवन. आमचे गुरुजी सांगायचे, मला महाराजांची भेट गेल्या वर्षी झाली, त्यावर आजच झाली. वर्ष आमची भेट नाही महाराज, पण वर्षातून 5-6 वेळा तरी महाराज मला फोन करतात. आमचं फोनवर संभाषण होतं. आमचे विठ्ठल बाबा घुले म्हणायचे, परमार्थ हा कपाळावर लिहिलेला नसतो, साधना ही कपाळावर लिहिलेली नसते. आता तपस्वी आहे म्हणून ज्याच्याशी बोलत असताना ज्याच्याजवळ बसलं की मनाला शांतता प्राप्त होते, ओळखून जावं ते जीवन तपस्वी आहे. आणि मला ती अनुभूती महाराजाच्या जवळ. महाराजांचा फोन आला की इतकी गोड वाणी, वाटतं फोन ठेवूच नाही, पण ठेवावं लागतो करता का. आणि महाराजांनी आमंत्रण दिलं तर नाही म्हणण्याची हिंमतच होत नाही, कारण वाणीच एवढी गोड आहे. फार सरळ जीवन. महाराज आम्हाला अनेक संस्थानावर जाण्याचा योग येतो, अनेक संस्थानाचा. खरं तर महाराजांचं संस्थान जे आहे ना, मी गेल्या वर्षी पाहिलं तेवढंच काम आहे. हो, ते वाढलेलं नाही आणि ते मोडलेलंही नाही. सुधारणा एक केली महाराज, त्यांनी सुधारणा राहण्याकरता बंगला नाही बांधला. हो, सप्त्यातला मंडप मोठा झाला पाहिजे याची काळजी त्यांनी घेतली. महाराष्ट्रातले चांगले गुणीजन, चांगले कीर्तनकार समाजाला ऐकायला भेटले पाहिजे, ही काळजी महाराजांनी घेतली. महाराज काय रंगलेलं जीवन म्हणतात ना, ते असं असतं. स्वतः करता काहीच नाही, समाजाकरता. म्हणून वाणी एवढी मधुर, एवढी गोड, महाराजाजवळ बसलं की एक समाधानाचा अनुभूती माणसाला येते. आणि ती अनुभूती आपण 7 दिवस झाले घेतायत, काही वर्ष घेतायत. वर्षातून 2-3 तास का होईना पण मला घेण्याचं भाग्य मिळतं. आदरणीय महाराजाविषयी सद्भाव व्यक्त करतो. काय भुवन बनवणारे महाराज खूप आहेत, जीवन बनवणारे फार थोडे आहेत. म्हणून जीवनाकडे कल माणसाचा असला पाहिजे. हो लोक, हो ऐकलं का, आपलं संस्थान मोठं झालं पाहिजे असं नाही, समाजाला समाधान मिळालं पाहिजे, जीवन घडलं पाहिजे, भुवन नाही. महाराज बांधकाम करणं अवघड नाही राहिलेलं. काय अवघड आहे. आता बाबांनी जर अलाउन्सिंग केलं आपल्याला इथं बांधकाम करायचं, लोक काही देतील, किती देतील, आणि काही बांधकाम करता येईल. पण त्याहीपेक्षा बाबांनी पहिला कल समाजाचं जीवन घडवण्याकरता दिला. म्हणून ह्या कार्याकरता बाबाला शतशः माझं नमन आहे. पण माझी बाबाला विनंती राहील, इथं चांगलं एक भुवनही बनवा, आणि भुवन बनवून असे एखादी वारकरी शिक्षण संस्था इथं उभी करा, एक संस्कार केंद्र उभं करा. उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये एखादं संस्कारी शिबिर घ्या. आणि तुमच्या जीवनामध्ये जो शक्तीचा आणि पांडुरंगाच्या उपासनेचा समन्वय जे आमच्या तुकोबरायच्या आहे, जे नाथांच्या जीवनात आहे, तो समन्वयानं समाज घडला पाहिजे. आणि बाबाच्या शक्ती उपासनेमध्ये विडंबन नाही आहे.
तुकोबऱ्याच्या गात्यात एक शाक्त निषेध नावाचं प्रकरण आहे. 5-6 अभंग आहेत बाबा, पण त्या अभंगाला निहाळून वाचा तुम्ही, लक्षपूर्वक वाचा. त्याच्यामध्ये शक्ती उपासनेचं विडंबन नाहीये, तिथे आपलं शक्ती उपासनेचा विरोध नाहीये. शक्ती उपासनेमध्ये जे विडंबन झाले त्याचं आहे, आणि बाबाकडे ते कोणतंच विडंबन नाही. महाराज, आम्ही फार मोठ्या मोठ्या संस्थांवर जाण्याचा योग येतो तुमच्या आशीर्वादाने. त्या ठिकाणचे महंत आम्ही पाहतो, त्या ठिकाणचे मठाधिपती आम्ही पाहतो, पण मठाधिपती, एखादा संस्थानाचा अधिपती एवढा नम्र मला कुठं महाराष्ट्रात बघायला भेटला नाही. नम्रता. आमची गाडी यायची अवधी तर पाण्याचा तांब्या घेऊन पळतच, बाबाचे सोबतचे सेवक तर येतातच, बाबा येतात, नाही नाही म्हणलं तरी ते आमच्या पायावर पाणी टाकतात, आमचे पाय धुतात, घाली संतांशी आसने. हे सगळं जीवन त्यांच्याकडे बघायला मिळतं. हा एक आगळा वेगळा आदर्श आहे. पण आदरणीय रणजित महाराज यांच्या ह्या कार्याला कोणाची नजर लागू नये. बाबाचं कार्य असंच उत्तरोत्तर खूप चांगल्या पद्धतीने होत राहावं अशी मी आदिशक्तीच्या चरणी प्रार्थना करतो. आणि मी शक्ती देणारा कोण? शक्ती त्यांच्या पाठीमागे, उलट त्या शक्तीने आम्हाला परमार्थ करण्याची शक्ती द्यावी अशी प्रार्थना त्यांच्या वाया आदिशक्तीला करू आणि वाणीला पूर्णविराम देऊ. मी सुरुवातीलाच बोललो, इथं अनेक कीर्तनकार महाराज मंडळी आहेत, त्या सगळ्यांच्या चरणी तुकोबऱ्याच्या प्रमाणानं बोलायचं जर ठरलं तर सकळा चरणी जीव माझा, ह्याच्या सगळ्यांच्या चरणी विनम्र भाव व्यक्त करतो. पुन्हा एकदा महाराष्ट्रातील ख्यातनाम गुणीजन महाराज मंडळी यांच्या चरणी विनम्र भाव व्यक्त करून माझ्या वाणीला पूर्णविराम. एकदा सर्वांनी तुकोबऱ्याचं भजन करायचंय आणि सेवा समाप्त. तुकोबऱ्याचं भजन सर्वांनी टाळी वाजून करायचं. तुकाराम तुकाराम टाळी वाजवा. पंढरीसी गेला, तुका पंढरी गेला, पुन्हा जन्म नाही आला, बहुखे चरिते राहणार, जाता वेळेवर यमाना, पुन्हा जन्म नाही आला, या ठिकाणी भागवत कथा आमची भगिनी मोनिकाताई खाडे, आदरणीय मोनिकाताई, त्यांची भागवत कथा चालू आहे. त्याही कथेचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा. मला वाटतं त्या आहेत उपस्थित. ताईविषयी सद्भाव व्यक्त करतो आणि वाणीला पूर्णविराम देतो. विठ्ठल जय जय विठ्ठल, कुंडली हरे विठ्ठल.